राम राम भाऊ. आता सध्या मी पुणे एअरपोर्टला बरं का, कस्टमरला सोडलं, बाहेर आलो. एक मॅडम होत्या बाहेरून आल्या होत्या बरं का. आता ते कस्टमरला पिकअप करण्यासाठी रिक्षावाल्यांचं जरा तुम्ही चालू होतं. ते मॅडमला बोलायला लागले होते. मी ऐकायला लागलो होते नेमकं काय विषय चालू आहे ते. मी मॅडम पुढे गेल्यानंतर त्या मॅडमला बोललो की मॅडम काय झाला विषय. तर ते म्हणले की तुम्हाला 250 रुपये पार्किंग द्यावी लागते, असं तसं बोलायला लागले होते. तुम्ही बाहेरून आलो, तुम्हाला मराठी येत नाही बोलायला. मी पूर्ण ऐकलं, मी सगळं बोलत तुम्हाला सांगत नाही. पण मला काय म्हणायचं, काळा कपडे घातलेले, वरून पिवळा ड्रेस माझे ते काय म्हणते ते कोट घातलेला, ते एरोमॉलचे असतील बरं का, आयडेंटिटी होती, पण ट्रॅफिक पोलीसवाले नव्हते. मला काय म्हणायचंय, तुम्हाला मोबाईल मध्ये फोटो काढण्याचा अधिकार कोणी दिला मला तेच कळत नाही. हा, पिकअप करायला लागलोय का काय करायला लागलोय, शिट्टी द्यायला मला माहित आहे की बघितलंय की म्हणलं. अरे त्या भावाला म्हणलं, भावा तुला काय दिसायला लागलो का पिकअप करायला लागलेलो हे ते. हा, अरे तुम्ही कुणी बी उठले सुटलं फाईनच माराय बसले. हा, आयरे गैरे गाडी वाटते ते काय की ह्यांना कुणी बी आणि टिकली मारून जावा. आणि तुम्हाला माहित नाही का की गव्हर्नमेंटचा JR मोबाईल मध्ये फोटो काढायचा नाही हे ते. शिकलेली सवरलेली जर असाल तर बघा ते गव्हर्नमेंटचा JR का आहे काय नाही ते. हा, एअरपोर्टला आलं म्हणजे पिकअप करायला लागल्यानेच वाटतंय सगळ्यांना. अरे पिकअप करायला लागलंय, एका कस्टमर गाडीत बसलंय का ते तर बघा की आधी. कौगा यायचं फोटो काढायचं, जसं काय की ही गाडी कुणाची तर आलेली आहे तसं तर करते ती. अरे बघा, आणि कस्टमरला जर काय बोलायला लागले ते पण बघा की काय विषय चालू आहे काय नाही. त्या कस्टमरला मी विचारायला लागलो होतो नेमकं काय विषय झालाय तो. मी त्याला म्हणतोय बरं का, ज्यानं फोटो काढलाय ते म्हणते शिट्टी फिट्टी द्यायला लागलो होतो तुला. अरे शिट्टी फिट्टी द्यायला लागला म्हणजे काय पिकअप करायला लागलो होतो. पिकअप केल्यानंतर बोल की काय बोलायचंय ती. फोटो काढायचा, फाईन मारायचा. अरे हे वरून असा पिवळा कोट घातलेला आहे बरं का. हे भाऊ नाही पण दुसरा आहे, तुम्हाला दाखवायला लागलो फक्त कोट कोणता घातलाय ते.